मुंब्रा येथील चुहापूल भागात एका 65 वर्षीय व्यक्तीनं ठाणे खाडीमध्ये उडी मारल्याचा प्रकार काल उघडकीस आलाय. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती बचाव पथकानं दिली आहे. ही व्यक्ती मुंब्रा येथील संजय नगर भागात आपल्या कुटुंबियांसोबत राहते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक प्रकृती स्थिर नव्हती. काल ते चुहापूल भागात आले असता त्यांनी खाडीत उडी मारली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचं शोधकार्य तत्पर सुरू केलं. काल सायंकाळी उशिरापर्यंत मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. क्या नाम है आपका? गोपाल गुप्ता। क्या देखा आपने यहाँ चुहापुल पे? मैं साइकिल से जा रहे थे तो इनके अब्बा इधर से उड़ी मारने ही वाले थे, तो मैं देखा तो फट से उड़ी मार दी वो जो है, और तब जाके इनके घर पे मैंने बोला जो है। आप कहाँ से कहाँ जा रहे मैं दीवा से आ रहा था। हैं? दीवा से जा रहे संजय नगर में भी रहता हूँ। हैं। आप जानते थे उनको? हाँ मतलब उनके दोनों ने उड़ी मारे, आप उनको जानते थे? हाँ पहचानते, इनके दादा हैं अयुब भाई के। आप उधर से आ रहे थे तो आपने देखी? कितने बजे किए गए? वही लगभग 12 बज रात लगभग परफेक्ट मुझे। आपसे बातचीत नहीं हो पाई आपको? नहीं, मैं खाली छलांग लगा दी। तुरंत छलांग लगा दी। 2019 मध्ये केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसला जवळ ज्यांनी केलं, ज्यांनी बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली होती, काँग्रेसबरोबर सोबत केली, तेव्हापासूनच त्यांना हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार नसल्याचा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलंय. ठाण्यात टेंभीनाका येथील देवीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यासह भाजप विरोधात एकत्र आलेल्या 21 पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी नेहमीच बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतली, बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली, त्यांच्या विचारांवर आणि कार्यपद्धतीवर आरोप केलं, ज्या काँग्रेसला गाडा असे बाळासाहेबांनीच म्हटलं होतं, त्याच काँग्रेसशी जेव्हा सत्तेसाठी घरोबा केला, त्यांना कवटाळण्याचं काम केलं, तेव्हापासूनच त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सर्व 21 पक्ष 2014 आणि 2019 मध्येही एकत्र आले होते. खरे तर 2019 मध्ये हिंदुत्वाच्या नावावर मतदारांनी मतदान केलं होतं, परंतु आज अन्नात भेसळ केल्याप्रमाणे हे एकत्र आलेले 21 पक्ष म्हणजे हिंदुत्वाचे मिलावट राम आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता हा बनावट मुखवटा फाडून टाकतील. जनता अशा विरोधकांना जागा दाखवेल, त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. घरी बसून कारभार करणाऱ्यांना नव्हे तर रस्त्यावर उतरून मदत करणाऱ्यांना जनता निवडून देते. त्यामुळेच आगामी 2024 मध्ये या देशात नरेंद्र मोदी हेच मोठ्या मताधिक्याने पंतप्रधान होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. बाळासाहेबांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, त्यांचे गोडवे गात आहेत, त्यांना गळाभेट करतायत. हे तर त्यांनी 2019ला जेव्हा स्वतःची मुख्यमंत्री बनण्यासाठी हे काँग्रेसबरोबर सोबत केली, घरोबा केला, तेव्हापासून हे आता हिंदुत्ववादी म्हणून त्यांना घेण्याचा अधिकार नैतिक राहिलेला नाही. आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी किती असे पक्ष एकत्र केले, ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधामध्ये टीका केलेली आहे, त्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे. घरी बसून कारभार करणाऱ्याला मतदान महाराष्ट्रातली जनता करत नाही. रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणाऱ्या लोकांनाच मतदान केलं जातं. त्यामुळे मोदींच्या विरुद्ध कितीही काही केलं यांनी, तरीसुद्धा येणाऱ्या 2024ला या देशामध्ये नरेंद्र मोदीजी हेच अगदी खंबीर मेजॉरिटीने. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया.
मिशन इंद्रधनुष। आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने आणि संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात देवीचे तीन हात नाका परिसरातून वाजत गाजत आगमन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या कला संस्कृती दर्शवणारे कलापथक, ढोल, लेझिम, वारकरी असे विविध कलापथकांनी देवीसमोर आपली कला सादर केली। यावेळी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, मीनल संखे, नम्रता फाटक, दीपक वेदकर तसंच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। कालपासूनच देवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। तर संध्याकाळी रघुनाथनगर येथे देवीच्या उत्सवात मराठी हिंदी गीतांवर आधारित रासगरबाही संपन्न झाला। यावेळी परिसरातील आणि ठाणे शहरातील नागरिक गरबा रसिक गरबा खेळत आनंद लुटला। या ठिकाणी रवींद्र फाटक आणि संकल्पच्या वतीने विशेष सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा केला जातो। यंदा पण नवरात्र उत्सव संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो। आजच देवीचं आगमन सुरुवात झालेली आहे आणि आज आगमनाची सुरुवात आहे। मला वाटतं उद्यापासून नवरात्रोत्सव चालू होतोय। मला वाटतं सर्व ठाण्याच्या नागरिकांना, भाविकांना आणि सगळ्या लोकांना उद्याच्या नवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि सर्व लोकांनी संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला भेट देऊन दर्शनाला यावं। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हे सण जोरात साजरे करण्याचं माध्यमातून दहीहंडी उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, येणारा नवरात्र उत्सव असेल आणि सर्व सण धूमधडाक्यामध्ये साजरे करतात। त्यांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून खरोखरच सणाला मोठं प्राधान्य मिळालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठान ठाण्यामध्ये एक हा नवरात्र उत्सव धूमधडाक्यामध्ये साजरा करतो। सुरक्षेची कशा प्रकारे काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे? सुरक्षेच्या माध्यमातून आमच्या मंडळाचे सर्व सहकारी, पोलीस डिपार्टमेंट आणि काही खाजगी गार्ड यांच्या माध्यमातून इथे मिनिमम 200 मुलं आपले मंडळाचे सदस्य या मंडळाच्या माध्यमातून काम करत आहेतच आणि करणार आणि त्याच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटचा पण काही सहभाग आमच्यासोबत आहे। साहेब, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आरोग्यविषयक जे आहे जास्तीत जास्त जनजागृती मंडळांमध्ये केली पाहिजे। आपल्या मंडळापर्यंत कशा प्रकारे असणार? बघा, संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी आरोग्याची सेवा करतच असतात आणि हा उपक्रम करत असताना यावर्षी पण आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव असला, दांड्या असला तरी सकाळचे कार्यक्रम आरोग्याच्या माध्यमातून अलग अलग माध्यमातून कार्यक्रम केले जाणार। शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या टेंबी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे देखील सहभागी झाले होते। यावेळी स्वतः खासदार राजन विचारे यांनी देवीचा रथ ओढला। गेल्या वर्षभरापासून ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात वादविवाद सुरू आहेत। मात्र स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंबीनाका येथील देवीच्या आगमन सोहळ्यात या दोन्ही गटातील नेत्यांनी उपस्थित राहून देवीचं जल्लोषात स्वागत केलं। खासदार राजन विचारे यांनी देवीच्या मंडप पूजनादरम्यानही उपस्थिती लावली होती, तर काल देवीच्या आगमन मिरवणुकीतही त्यांनी उपस्थिती दर्शवली। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केल्यानंतर टेंबीनाका येथे हा उत्सव तितक्याच उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो। देवीच्या आगमन मिरवणुकीत अनेक राजकीय मंडळींसह नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। काल देवीची वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आगमन झालं। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि त्यांचे इतर कार्यकर्तेही या उत्साहात सहभागी झाले होते। ठाणे पासिंग असलेल्या वाहनांना आनंदनगर नाक्यावर टोलमुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या 5 वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत। संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिकाही घेतली होती।
सध्या या मुद्द्यावर आंदोलनं सुरू असून टोलमुक्ती कराच अशी आग्रही मागणी केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या ठाण्यातील आनंदनगर टोलनाका MH04 वाहनांसाठी डोकेदुखी ठरलाय. रोज हजारो गाड्या या नाक्यावरून मुंबईत प्रवेश करतात आणि मुंबईकडून ठाण्यात येतात. टोल भरण्यासाठी या वाहनांना काही काळ थांबावं लागत असल्यानं या मार्गावर वाहतूक कोंडीही होत असते. त्यामुळे पैसे आणि इंधन याचाही अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही केळकर यांनी याबाबत आवाज उठवला होता. मुंबई एंट्री पॉईंटवर पथकर नाके पूर्ण बंद करायचे असल्यास ठेकेदार कंपनीला एकरकमी 2,494.27 कोटी तर 5 टप्प्यांमध्ये 3,301.2 कोटींची भरपाई द्यावी लागेल अशी माहिती 2020मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केळकर यांना पत्राद्वारे दिली होती. या 3 वर्षात वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली असून आनंदनगर नाक्यावरून पूर्वीपेक्षा तिपटीनं वाहनं ये-जा करतायत. त्यामुळे ठेकेदार कंपनीची वसुली जवळपास पूर्ण झाली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या हा टोल नाका टोलमुक्त करण्यासाठी आंदोलनही होत आहेत. या पार्श्वभूमीवर MH04 वाहनं टोलमुक्त कराच अशी आग्रही मागणी आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.